तर मित्रांनो, पैशांची कमतरता असेल आणि लाडकी बहीण योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना भरभरून पैसे द्या, असे गुणरत्न सदावर्ते यांची मागणी आहे. तर मित्रांनो, काय यांची मागणी आहे, तर चला तर सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी मागणी केली आहे. तर मित्रांनो, काय आहे ती मागणी, तर चला तर व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहून घेऊयात. तर मित्रांनो, महायुती सरकारसाठी 2024च्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडला. मराठा समाजाच्या महामंडळाला 150 कोटी दिल्याचं उदय सामंत का बोलले ते माहीत नाही. आमचं म्हणणं हे आहे की 150 कोटी मराठा समाजाच्या मंडळाला दिले असं वाटते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या मंडळांना कमीत कमी 15,000 कोटी रुपये देणे गरजेचे आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. याचबरोबर गुणरत्न सदावर्ते पुढे म्हणाले की महात्मा फुले महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल किंवा ब्राह्मणांच्याकरिता जी महामंडळं असतील त्या महामंडळांना 150 कोटी नाही 15,000 कोटींची तरतूद करून पैशाचं वाटप होणं आवश्यक आहे. उदय सामंत, तुम्हाला सांगायचं आहे केवळ 150 कोटी नाही, आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर खऱ्या कष्टकरी शेतमजुरांचा, अल्पभूधारक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आज मी आपल्या माध्यमातून म्हणत आहे, घाम गाळणाऱ्यांना, कष्ट करणाऱ्यांना त्यांच्या विहिरींचे पैसे मागील 4 वर्षापासून थांबलेत, ते पैसे दिले पाहिजेत. कांद्याला 2,000 रुपये भाव झाला पाहिजे. पावसाळ्याच्या अगोदर एकरी 10,000 रुपये सरकारच्या ॲडव्हान्स दिले गेले पाहिजेत. हे आवश्यक आहे. हे करत असताना पैशांची कमतरता असेल तर राजकीय कारणास्तव लाडकी बहीण योजनेखाली आपण जे पैसे देतो, नाहीतरी आपण पैसे देऊन वेगवेगळ्या चौकशा लावत आहात, तेव्हा ती योजना बंद करा. पण शेतकऱ्यांना भरभरून पैसे द्या. कारण ते घामाचा थेंब थेंब गाळतात, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना एकदाची बंद करा. कारण लाडकी बहीण योजना आम्ही बहिणींच्या विरोधात नाही, परंतु बहिणींना शिक्षणासाठी पैसे द्या, शिष्यवृत्ती वाढवा, महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती वाढवा. सरकारच्या योजना आहेत ज्यात रोजंदारीसाठी खेड्यातील महिला जातात, त्यांच्या रोजंदारीचा दर वाढवा. स्वतःच्या शेतामध्ये अल्पभूधारक शेतकरी भगिनी काम करत असतील तर मनरेगासारख्या योजनेत त्यांना वाढ द्या. प्रसाद लाड यांनी जरांगेचं लाड केला, मात्र जरांगेचा विचार मात्र वेळासारखा वाकडा राहिला, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. मनोज जरांगेच्या मागण्या संविधानाशी संबंधित नाहीत. याचबरोबर लाडकी बहीण खरंच बहीण आहे, परंतु त्या बहिणीच्या कष्टासोबत तिच्या रोजगारात शासनाच्या योजनांमध्ये रोजंदारीत वाढीव पगार चालू करावा. शेतकऱ्यांना पैशाचं वाटप करावं. सुप्रीम कोर्टाने अशा योजनांबाबत टिप्पणी केली आहे. बहिणींना पुढे नेण्याचा मार्ग नसून याबाबत कोणी राजकारण करू नये ही प्रांजळ भूमिका आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.